लोका म्हणे देव देखिला पंढरी उभा भीमा तिरी विटेवरी विठल विठल गजरी अवघ्या दुमदुमले पंढरी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा जो जर्नी असणार आहे तो असणार आहे परळी ते पंढरपूर असा जर्नी असणार आहे. तर आत्ता जो टायमिंग झालेला आहे बरोबर 8 वाजलेले आहे त्या ठिकाणी आणि आपण आलो आहे परळी बस स्टँडला. पाहू शकता परळी बस स्टँडचा हा परिसर आहे. पावसाळी दृश्य वातावरण पाहू शकता तुम्ही. बरोबर 8 वाजताचे दृश्य. परळी बस स्टँडवरून जादा बसेस सोडलेत की नाही माहीत नाही, पण जादा बस येण्याची शक्यता आहे. आणि आपण इथं दर्शन वगैरे घेतलेले आहे परळी वैजनाथमध्ये. तर तुम्हाला माहीत असेल 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे परळी वैजनाथ. मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे. मंदिरापाशी अशी चांगली सोय आहे, राहण्याची मुक्कामाची चांगली सोय आहे. जर तुम्हाला प्लॅन करायचा असेल परळी वैजनाथ दर्शन यात्रा तर तुम्ही करू शकता. इकडे भक्त निवास आहे परळी वैजनाथमध्ये. आधार कार्डची तशी काही गरज लागली नाही इकडे मुक्काम करण्यासाठी, तरी पण तुम्ही सोबत ठेवू शकता आधार कार्ड वगैरे. आणि प्रति व्यक्ती 200 रुपये असा राहण्याचा खर्च आलेला आहे. आणि राहण्याची जी सोय आहे ती 200 पासून स्टार्ट होते भक्त निवासला. तर आपण 200 रुपयाची रूम घेतली होती आणि काल इथे स्टे केला होता. आणि त्याच्यानंतर आज दर्शन घेऊन आपण आता परळी बस स्टँडला आलो आहोत. आणि इथून आपला जो रूट करायचा तो म्हणजे परळी ते पंढरपूर. तर मित्रांनो इकडे आपल्याला बस लागलेली आहे, पाहू शकता. अशोक लेलँड कंपनीची बस आहे आणि अशा प्रकारचा हा केबिन आहे. तर आता आपण बसलो इकडे. तर थोडेसे गाणे या ठिकाणी. तर विषय म्हणजे का खूपच खराब आहे. बघूया काहीतरी ॲडजस्ट करूया का तिथे. बरोबर 8:30 वाजता गाडी इथून रवाना होते पंढरपूरसाठी. बस आता हल्लेली आहे इकडून आणि थोडं कात वगैरे पुसलेली बघता वाटतं. नाही तर मला वाटलं आता अंदूक प्रवास चालू होतो काय. पुढं बसून जी प्रवास करायची मजा आहे ना लाजवाब. तर आता आपली बस थांबलेली आहे डिझेल भरण्यासाठी अंबेजोगाई बस डेपो. बरोबर या ठिकाणी 9:05 झालेले आहेत आणि आता डिझेल भरायचं काम चालू आहे सध्या. तर विषय म्हणजे आपल्याला इथून एक रूट करायचा होता तो म्हणजे अंबाजोगाई ते कुर्ला. तर त्यावेळेस नवीन गाडी आली होती स्लीपर. त्या गाडीचा प्रॉब्लेम निघाल्यामुळे जुनी गाडी टाकली होती आणि ती जुनी गाडी इतकी खराब होती तो ब्लॉग डिलीट केला मी. तर असा विषय. नाश्त्यासाठी इकडे बस थांबलेली आहे बोरी सावरगाव पाशी. 2 बसेस या ठिकाणी आलेले आहेत, पाहू शकता. एक आहे ती अंबेजोगाई आगाराची, दुसरी जी आहे ती परळी आगाराची. गरम स्पेशल शाबू खिचडी 30 रुपये पर प्लेट. आणि आज सगळ्यांचा उपास आहे. प्रत्येक जणाकडे बघितले सगळे शाबू खिचडी घेऊन आलेले या ठिकाणी पाहू शकता. शाबू खिचडी
चालू पंढरपूर यात्रा स्पेशल केळी वाटप करण्यात येते कोणता गाव हा माझी उरला बस स्टँडला जबरदस्त लागले पंढरपूर यात्रेसाठी ज्या गाड्या सोडल्या तर ज्यादा गाड्या सोडल्यात त्यामुळे आपल्याला गाडीमध्ये स्टँडिंग प्रवासी बघायला भेटले ना का तर गाड्या जास्त सोडले तर आता गाडी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे बरोबर 12ला गाडी पोहोचलेली आपली बार्शी बस स्टँडला या रोडवर टोटल आपण 3 जिल्हे कव्हर केलेले आपण जिथून रूट चालू केला होता तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव आपला सोलापूर जिल्हा आलेला आहे या रोडवर तर असे 3 जिल्हे या रोडवर आलेले 85 किलोमीटर समथिंग आपला प्रवास आहे बार्शी ते पंढरपूर झालं गाडी ट्रॉफिक मध्ये आणि ट्रॉफिक बघू शकता इकडच्या कधी गाडी निघते असं वाटायला ही बस आपण इथे सोडूया आणि जाऊया पुढे फक्त बाहेरून दर्शन तुम्हाला दाखवणार आहे पंढरपूरचं गर्दी काय कमी व्हायचं नाव घ्याय नाही इथं आपल्याला पोहोचूनच 2 तास झाला आणि 2 तास नंतर पण गाडी इकडेच पाहू शकता किती वेळ झाला 4:06 बस काय तशी आतमध्ये जाणार नाही तर इकडे बस स्टॉप आहे त्या ठिकाणी आणि परत इथून रिटर्न जाणार होतं आणि गर्दी तर जाम आहे आपल्याला इथं थांबण्यात पण काय अर्थ नाही जाम रांग लागले बजेटची पाहू शकता या ठिकाणी खतरनाक आणि ज्याला फोन करायचा आहे त्याचा फोनच लागत नाही का तर जाम ट्रॅफिक आहे आणि याच्यामध्ये रेंजचा प्रॉब्लेम येते त्यामुळे आपण बघूया थोडं पुढे जाऊया तर या ठिकाणी बस स्टॉप आहे इथून गाडी पुढे जात नाही पाहू शकताय इथंच आहे चला आता तर मित्रांनो आपण आलो पंढरपूरमध्ये चंद्रभागा बीचवर पाहू शकता इकडे भयानक गर्दी आहे
ह्याच्या आधी जी चालत आलोय ना मी 2-3 किलोमीटर इकडे चालत आलोय. चंद्रभागा ब्रिज वरती ही भीमा नदी आहे. चोका म्हणे देव देखिला पंढरी उभा भीमा तिरी विटेवरी विठ्ठल विठ्ठल गजरी अवघ्या दुमदुमली पंढरी. बोला जय हरी विठ्ठल. संध्याकाळची वेळ होत आली आणि संध्याकाळचं वातावरण पाहू शकता इकडे पंढरपूरमध्ये कशा प्रकारे वातावरण झालेले. तर आता जे दर्शन घेणार आहे ते बाहेरूनच घेणार आहे. त्या साईडचं तुम्हाला टेम्पल दाखवतो आणि आपण तर मंडळी कसा वाटला हा दर्शन यात्रेचा व्हिडिओ. जास्त काय दाखवता आलं ना यावर्षी मला. तर मंडळी कसा वाटला आजचा प्रवास तुम्हाला. परळी वैजनाथ ते पंढरपूरमधलं जेवढे शक्य झाले तेवढं मी दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. आणि या आधीचा जो व्हिडिओ होता पुणे ते पंढरपूर बघितला नसेल तर बघून घ्या, तो पण मस्त असा ब्लॉग झालेला आहे. तर चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.